प्राइजेस यांचं देखील आम्ही आभारी राहू या स्पर्धेच्या माध्यमातून। चला लक्ष वेधून क्षेत्ररक्षण सजायला आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झाले आहेत। आशिष मेहरोळच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आलाय। टीम कॅप्टन दीप सिटी विचुंबेचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल। टीम कॅप्टन म्हणून 25 मिनिटांमध्ये विदिन 25 मिनिट्स मध्ये 5 षटक कंप्लीट व्हायलाच हवेत आणि अगदी त्याच्यामध्ये वाढीव 2 मिनिटं आयोजन कमिटीकडून देण्यात येतील। अर्थात 27 मिनिटं तुम्हाला 5 षटकांसाठी मिळतील। 27 मिनिटांमध्ये जर का तुमचे 5 ओव्हर झाल्याच नाही तर तुम्हाला 6व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक हा जास्तीचा 38 सर्कल अर्थात मैदानाच्या आतमध्ये जवळ बोलवावा लागेल बॅटरच्या। चला लक्ष वेधूया दोन्ही संघांचे रिप्रेझेंटेटिव्ह येणं अपेक्षित राहील। पहिला बॉल सामन्याला सुरुवात सुपर 12 चा थरार आपण अनुभवतो आहोत। अर्थात 26 जुलै या मॅच कडे वळूयात। स्ट्राइक एंड वरती प्रफुल्ल पाटील पाहायला मिळतो। स्ट्राइक एंड वरती आहे चॅम्बो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आशिष कुमार मेहरोळ पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्क वरती इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहणारा आणि गोलंदाजाला अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती थया थया नाचवणारा आशिष मेहरोला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय। पहिला बॉल सामन्याला होईल इथून सुरुवात। पहिला चेंडू जिथे सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत सकाळचे ठीक आपण पाहतोय 9:08 झाल्यात। पहिला बॉल इथून डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळेल। सर्वच आयोजकांचं आणि सर्वच उपस्थित क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दिलेल्या वेळातच मॅचला होती सुरुवात। पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया। पहिल्या चेंडूवरती आक्रमण वॉट अ स्ट्रोक हेलिकॉप्टर ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। बॉल वरती काय स्टार्टअप मिळवलाय। अगदी फ्रीडमनेस बॅटिंग करतोय। 94 धावा 3 मॅच मध्ये होत्या आणि अर्थात चॅम्बोच्या 100 धावा देखील कंप्लीट झाल्यात रायगड प्रीमियर लीग मधल्या। दुसरा प्लेयर आहे ग्रामीण स्तरामधून जर का आपण पाहिलं तर पहिला चॅम्बो षटकार ठोकलाय। चौथा सामना तो खेळतोय। पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालं। टॉप ऑफ दी बाउन्स आला उजव्या यष्टीच्या बाहेर होता रूम मिळाला होता। अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला कट केलं। हे धीरोधार्तता आपल्याकडे असायला हवी, हे संयम आपल्याकडे असायला हवं कारण प्रफुल्ल पाटीलने ते सारं काही दाखवून दिलं। 101 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात। या स्पर्धेवरती जणू काय त्याने अधिराज्यच गाजवलंय। 7 धावा धापलकावरती आहेत आशिष। स्ट्राइक एंड वरती विवेक रघुनाथ शेलार याला आपण पाहतोय। यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर मिड ऑफला अर्जुन बेदी त्या ठिकाणावरती आहे। एक सिंगल इथून मिळेल। एकेरी धाव येत असताना सिंगलच्या बरोबरीने 8 धावा धापलकावरती पाहायला मिळतात। उमेश 11 अँटॉफिल या टीमसाठी सातत्याने एकत्रितपणे 2 खेळाडू खेळत असताना पाहायला मिळायचे। सुरुवातीचा कालखंड आशिष मेहरोळ आणि अर्जुन बेदीने एकत्रित क्रिकेट मुंबापुरीचं सातत्याने खेळलंय। सिंगल आली 8 धावा धापलकावरती आहेत। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यदा कदाचित प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की बॅटला बॉल ब्रश झालाय की काय कारण गोलंदाजाच्या याच रिएक्शन सांगतायत होय बॅटला बॉल ब्रश झाला होता। काय बॉल टाकला, एक परफ्यूम डिलिव्हरी होती। टॉप ऑफ दी बाउन्स आले। बॉडीचं संतुलन बनवलं। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटला ब्रश झाला आणि यष्टिरक्षकाने ही घोड चूक केली आहे। जीवदान मिळतंय प्रफुल्ल पाटील अर्थात चॅम्बोला। त्याचा कॅच ड्रॉप झाला। 9 धावा धापलकावरती आहेत। 9 ऑन दी बोर्ड। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय। वॅकंट एरिया डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय। क्षेत्ररक्षक येतोय। 1 धाव निश्चित। दुहेरीचा प्रयत्न सेकंड रन कंप्लीट। धावा मिळाल्या त्या 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 धावा धापलकावरती आहेत। 11 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात। आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। कांचनजी पालकर सर यांचे हार्दिक स्वागत करूयात। गुणलेखकांचे बाहुबली आज अगदी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळतात। स्ट्राइक एंड वरती विवेक 11 तर आल्यात। 5 बॉलचा खेळ संपला पहिली मॅच। हाफ ट्रॅकर होता। समोर खेळण्याचा प्रयत्न हॅमर्ड केलाय।
डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर विवेक शेलारच्या बॅटमधून येतोय हा घणाघाती षटकार. काय स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळाला. उजव्या यष्टीवरती बॉल होता, पुढेच रसावला, विकेटचा वापर केला आणि तदनंतर लॉंग टेनिसचं रॅकेटच फिरवलं. जणू काय विम्बल्डन्स मध्ये आपण आहोत आणि अशा स्वरूपाचा भास झाला होता या स्ट्रोक वरती. प्रिन्स ऑफ भिवंडी खालिंग गावचा सुपुत्र विवेक रघुनाथ शेलारच्या बॅटमधून षटकार आला. 17 बनल्यात, 17 ऑन दी बोर्ड आहे. 17 धावा दाबोलकावरती आहेत. फॅन्टास्टिक स्टार्ट बाय विवेक अँड प्रफुल्ल पाटील. 17 धावा दाबोलकावरती, 3 बॉल 8 वरती. प्रफुल्ल पाटील अर्थात चॅम्बो बॅटिंग करतोय, विवेक शेलार बॅटिंग करतोय. 3 चेंडू आणि 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाल्यात. दाबोलकावरती धाब्यात त्या 17 बोर्ड आहेत. 17 धावा दाबोलकावरती आहेत. काय स्क्वॉड बनवलाय पाहना आज या सामन्यांसाठी, जिथे अजय पाटीलला आपण पाहतोय. टीम कॅप्टन यश एंटरप्राइजेस, रोहनजी लबडे साहेब यांच्या मालकीचा संघ. प्रफुल्ल पाटील त्याच्याबरोबर आकाश पवार असेल, सूर्या मस्कर असेल, अजय भस्मा असेल, जयवंत मिसाळ असेल, करण तोरणकर असेल, अशिकेश भोईर असेल, विवेक शेलार आयकॉन खेळाडू, नसीब नाईक, पंकज टोमरे, अमित बोपी, वैभव पाटीलला आपण पाहतोय. त्याच वेळेला रोहित नारंगीकर आणि हरीश पाटील. एकंदरीत 15 खेळाडूंचा हा संपूर्ण स्क्वॉड आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती इन्व्हाइट करण्यात आलाय, ज्याने या संपूर्ण टेनिस क्रिकेटला आपल्या कवेमध्ये सामावत असताना सातत्याने पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्येही चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करणारा केतन वामन म्हात्रे, टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटचा ग्रामीण स्तराचा बादशाह, गोलंदाजी मार्क वरती 37 मोटार बाईक सहाकार. पहिला बॉल वेगाने टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर. चॅनलचा वापर केला, बॅट आणि पायाच्या मधोमध टाकलेला चेंडू एक वेगाने निघत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. वीज हे यशांच्या पाठीमागे. काय बॉल वळाला होता. डॉट बॉलने सुरुवात झाली. यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे मात्र इन्व्हिटेशन होतं बॅटरसाठी, स्क्वेअर कट करण्यासाठी एक चॅलेंजेस होतं जणू. हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आला. 18 धावा दाबोलकावरती आहेत, 18 ऑन द बोर्ड. एक यशस्वी असे कर्णधार तेजस मात्रे यांना देखील आपण सकाळच्या सत्रापासून पाहत आहोत. आयोजकाची भूमिका आदर्श स्पोर्ट्स पनवेल, आदर्श परिवाराचे हे आयोजन आपण येते. 18 पुढचा बॉल खोलातला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक धाव मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड साठी पलटलाय. अडचणी वाढल्यात. मॅचची गोल्डन विकेट प्रफुल्ल पाटील चॅम्बो रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक पहिला बाद. आता आवाज घुमणार रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. ही विकेट ऍक्शन रिप्ले आपण सातत्याने पाहत आहोत ना का, की आपण जिथे या स्पर्धेमध्ये 103 धावा ज्या बॅटरने 4 मॅच मध्ये बनवल्यात, ही आवश्यकता होती का, हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न इथे उद्भवतो. कारण क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना आपण पाहिलं होतं, जिथे आपण मानस लालेला पाहायला मिळाला. खरं तर एक चांगला गोलंदाज, परंतु त्याहूनही अधिक चांगले क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये सूर्या मस्कर मोहोचा हा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होता. रायगड प्रीमियर लीग या वर्षीचा हंगाम, ज्याला बाईक मिळाली होती, तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 19 धावा दाबोलकावरती आहेत. एक धक्का दिलाय केतनला आणि संघाला सांघिक यश इथे मिळालं. हाफ ट्रॅकर चेंडू कमी गतीने टाकला, बाहेर निघाला होता. अपेक्षेपेक्षा जास्ती उसळी घेतली. केतन मात्रे गोलंदाजी मार्क वरती आला काय, त्याने गोलंदाजी केली काय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी इथे तो करतोय. 3 बॉल हाताळल्यात आणि 3 बॉल मध्ये जिथे 2 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. कमबॅक करणारं हे षटक राहिलंय, अगदी असंच म्हणता येईल. कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे प्रतिस्पर्धी संघाकडे आणि त्यांना रोखण्यासाठी
तिखट मारा होणं गरजेचं होतं. वॉल कॅच, आणखीन एक धक्का, चांगला चेंडू आणि त्याच्यावरती ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये एक सॉफ्ट डिसमिसल. विवेक शेलार बाद. टाकला पडल्यानंतर उसळी घेणारा, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा आणि जाता क्षणी बॅटला स्पर्श करून ऍक्शन रिप्ले क्लोज कॅमेरा अँगलने आपण पाहतोय. बॅटच्या वरच्या भागाला लागलाय आणि तदनंतर बीजेने काय कॅच टिपलाय. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. हलवला सारा मार्केट आणि त्याचीच हवार. अरे आमच्या भाईचा आलाय जमाना आणि सारायचा आहे त्याचा दिवाना. असा केतन मात्रे गोलंदाजी करत असताना इथे विकेट मिळवतोय. बॅटिंगने तर प्रभावशाली कामगिरी त्याने केली आहे, परंतु बॉलिंगने पहा किती अगदी महत्वाच्या क्षणी तो आला. कारण पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी मार्कवरती आला आणि काय बॉलिंग करतोय. याही वेळेला पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू. अनेक प्रश्न आणि प्रश्नांचा भडीमार करत यष्टीरक्षकाचा वेध घेतोय शिकेश भोईरला. आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. आज बॅटिंग करावी लागणार आहे. परिस्थिती गंभीर आहे. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा तेच इथे प्रश्न विचारत यष्टीरक्षकाचा वेग घेतोय. या षटकामध्ये केतन मात्रेने धावा खर्च केला केवळ 2 आणि महत्वाची विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली. अफलातून गोलंदाजी त्याने प्रात्यक्षिक इथे दाखवत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा फलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना यश एंटरप्राइजेस खानावले टीम. एकोणीसला 2 फलंदाज बाद झाले. थोडीशी घाई करा, पहा वेळेची बंधन आहेत. आपण हे विसरून चालता कामा नये की आपण रायगड प्रीमियर लीग खेळतोय. रायगडाची एक मानाची स्पर्धा आणि सर्वाधिक महत्वाची बाब ही आहे ना की आपण रायगड प्रीमियर लीग खेळतोय. आदर्श स्पोर्ट्सने आयोजित केलेली स्पर्धा आहे. आदर्श स्पोर्ट्स आदर्श देणारं आयोजन करतं आणि नेहमीच नियमावलीचं वेळेचं बंधनं नेहमीच पाहायला मिळतात. काय आयोजन केलं या स्पर्धेचं. ध्यास क्रिकेट, श्वास क्रिकेट, पावसाळी रबर बॉल क्रिकेट, रायगड प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. सूर्य मस्करला आपण पाहतोय आणि आशिकेश भोईर. एकंदरीत हे दोन्ही खेळाडूंच्या नावावरती या वर्षीच्या आणि या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या नावावरती राहिलेला आहे. आज तीच बॅटिंग पुन्हा एकदा करावी लागेल. विचुंबेचा खेळाडू एका बाजूला सध्याच्या घडीला पाहायला मिळतो जो नॉन स्ट्राईक इनवर्दी आहे आशिकेश भोईर आणि सूर्य मस्करला आपण पाहत आहोत. मोहचा खेळाडू जो स्ट्रायकर एंडवरती आहे. मॅच चांगली बनेल ती मात्र शंका नाही आहे. आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आशिषाला गोलंदाजी मार्कवरती वेगाने टाकला होता. फास्ट अँड फ्युरियस फटका एक्झिक्यूट करू दिला नाही. वेगाने आला बॉल. स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना बॅटचा स्टिकर दबा लागला. चेंडू कव्हर्सला ट्रॅव्हल झाला. सिंगल घेते. मागील 2 बॉल एकही धाव न बनवणारा आशिकेशला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला तोच स्ट्राईक एंडवरती अकाउंट ओपन करायचं आहे आणि इथे हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. इनिंगला बिल्ड करावं लागणार आहे. ही पडती बाजू जी संघाची बनली आहे ना तिला सावरणं गरजेचं आहे. संघाची अडकलेली ही नाव रे, तिला किनारी लाव रे. संघ म्हणत असणारा बॅटची लिडिंग एज. आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल. तिसरा धक्का. फलंदाज क्रमांक 3 आशिकेश भोईर देखील होतोय इथे बाद. उगवला तारा ती मिरहरा गरजा शिवाय
कर्णधार मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील, बेलवलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 20 धाबा धापलकावरती 3 फलंदाज बाद झाल्यात. अडचणी वाढू लागल्या संघाच्या. या बिकट परिस्थितीमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ होणं अपेक्षित होतं, तो खेळ झालेला नाहीये. या संघाने 3 सामने खेळले होते. एकंदरीत पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं 2 सामने एकंदरीत 1 जिंकला, 1 परास्त झाला. तदनंतर आणखीन 1 सामना जिंकत असताना सुपर 12 मध्ये दाखल झालेला संघ बॅटिंग करतोय. यश एंटरप्राइजेस खानावले आणि एका बाजूला प्रतिस्पर्धी संघ अर्थात चंदन 11 महुआ. यावेळेचा बॉल वेगाने टाकला. स्वागत आहे खेळपट्टीवरती असं सांगितलं. गुड मॉर्निंग म्हणत असताना थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय आशिष मेहरूचा हा चेंडू. एका बाजूला आपण चंदन 11 महुआ वैशाली या टीमला पाहिलं तर 2 मॅच दोन्ही सामने जिंकत अगदी सुपर 12 त्यांनी गाठले 20-3. याही वेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अजय पाटील. धुंडो रे साजणा सांगणारी गोलंदाजी होतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. ऍक्युरेसी चांगली आहे. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय. बॅटला बॉल लागूच दिलेले नाहीये. थेट यष्टिरक्षकाचे वेध घेतात. काय कमालीचं षटक राहिलंय. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना तर केवळ आणि केवळ 1 धाव आली आहे. 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. कर्णधार यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो हा षटकार. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी. टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच आणि होय हा चेंडू अगदी टप्प्यात आला आणि काय कार्यक्रम केलाय पहा. डाऊन दी ग्राउंड षटकार येत असताना पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर लुक दिला या स्ट्रोकला. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. क्लोज कॅमेरा व्ह्यूज ने हेलिकॉप्टर खेळला डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. स्ट्रेट मारला आणि ग्रेट मारलाय. षटकार आला. धावा थांबल्या होत्या. संघ अडचणीमध्ये होता. अशा परिस्थितीमध्ये संघाचा नेता दिशादर्शक तारणहार गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. धापलकावरती 26 बांधल्या. 26-3. 26 ऑन दी बोर्ड. 26-3 फलंदाज बाद झाल्यात. आशिष शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. या षटकातील गोलंदाजी करत असताना आशिषला विकेट देखील मिळाली. या षटकामध्ये हाफ ट्रॅकर होता. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. डेटला हिट करण्याचा प्रयत्न केला. जास्तीची उसळी इथे प्राप्त झाली. अतिरिक्त धाव इथून मिळेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आणि हे पहिलं पर्व जे आहे ना प्रत्येक रायगडकर म्हणत असेल आम्हाला या पहिल्या पर्वावरतीच गर्व आहे. यशस्वी असं आयोजन या पहिल्याच पर्वाचं पाहायला मिळालं. सुपर डुपर हिट असं आयोजन आपण या पहिल्या पर्वाचं पाहतो आहोत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट रायगड प्रीमियर लीग मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो आहोत. पुन्हाच गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धावा येतात. संघाची धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती आहे. अवांतरच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती आहेत. अजय पाटील अगदी स्ट्राईक एंड वरती तो पाहायला मिळतो. तो मैदानाच्या आतमध्ये आला काय, चेंडूला बाहेर मारलं काय, धावा त्याने गुण करण्यासाठी जणू का प्रतिस्पर्ध्याला मेसेज दिलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. हा चेंडू येईल तो निर्धाव स्वरूपाचा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपतोय. 28-3. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शेवटच्या बॉलचा खाली राहिला होता. मागील 5 चेंडूच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हा कमकुवत होता बॉल जो खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. 28-3 आहे. जिथे बॅटिंग करत असताना यश एंटरप्राइजेस खानावले. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 चला घाई करा. वेळेची बंधनं आहेत ती पाळा. कारण 27 मिनिटांमध्ये 5 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायच्याच आहेत. चला नेक्स्ट मॅच मी दोन्ही टीमचे कर्णधारांचं लक्ष वेधेन. सुयक स्पोर्ट्स दापोली आणि त्याच वेळेला अयांश 11 कोळखे. एका बाजूला मयूर वाघमारे अयांश 11 कोळखे टीम कॅप्टन आणि सुयक स्पोर्ट्स दापोली अर्थात अंकुर सिंग. पहा जो कर्णधार उपस्थित असेल
तर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार जो आलेला नाही आहे त्याला परास्त दिलं जाईल. टॉस जो उपस्थित आहे तो टॉस विनर राहील, विजेता राहील. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आले नाहीत तर सामना हा 5 षटकांचा खेळवला जाईल. मनीष देवीदास वाघमारे अर्थात मयूरचं आगमन झालंय, टीम कॅप्टन तो देखील तो उपस्थित झालाय. सुयोग स्पोर्ट्स दापोली टीम कॅप्टन आम्ही अंकुर सिंगचं लक्ष वेधू. चला आपण उपस्थित व्हा. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. नेरे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती सचिन मोरे अर्थात बिट्टू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. टोपणनाव बिट्टू या नावाने त्याला ओळख मिळाली, परंतु या रायगड प्रीमियर लीगने त्याला आणखीन एक मोठी उंची प्राप्त करून दिली आहे. काय कमालीची गोलंदाजी तू या स्पर्धेमध्ये खेळतोय. सातत्य गोलंदाजीतलं काय असतं ना, किंबहुना गोलंदाजी करत असताना ॲक्युरेसी काय असते ही याच गोलंदाजाने दाखवून दिलंय. प्रभावशाली मारा करत असताना प्रतिस्पर्ध्याला थांबवलं त्याने. जणू काही चांगला टप्पा, दिशेवरती असणारं नियंत्रण, वेगावरती असणारं त्याचं प्रभुत्व नेहमीच चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. 28 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. 28ला 3 गोलंदाजी मार्कमध्ये सचिन मोरे दाखल होत असताना ओव्हर द विकेटने धावफलकावरती 28 आहेत. 3 षटक संपलेत. पुढच्या 3 षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करणं गरजेचं राहील. या वर्षीच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आणखीन एक चर्चेतील नाव गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे दंडित करण्यात येते गोलंदाजाला. पहा, रील स्टार यांच्या माहितीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही जर एक चांगली रील बनवता तर पहिल्या 3 रील स्टारला चांगल्या रीलसाठी पारितोषिक आहे. परंतु अगदी त्याच वेळेला ब्लॉगर्सची जास्तीची चर्चा झाली, खास करून मयूर वाघमारेच्या ब्लॉगची. समोर खेळलाय, स्ट्रेट खेळला होता, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात त्या 4. सूर्य मस्करच्या बॅटमधून सणसणीत चौकार. जिल्ह्याला रिप्रेझेंट करत असताना या प्रीमियर लीग मध्ये अर्थात रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये अर्थात ज्याच्या नावावरती बाईक कार राहिली आहे ना तो दाखवून देतोय. मोहगावचा सुपुत्र. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. स्कोर कार्ड वरती एकंदरीत पाहिलं ना 3 आकडा जास्तीचा दिसतोय. 33ला 3. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे. सचिन मोरे उजव्या यशीच्या बाहेर निघाला होता. हा चेंडू बाहेरच निघतोय. अधिकचा मॅजिकल षटक हाताळण्यासाठी सचिन मोरेला इन्व्हाइट करण्यात आलाय. एक मेजस्ट्री राहिली या गोलंदाजाची, कारण आपण पाहिलं ना तर या गोलंदाजाने जी गोलंदाजी केली अक्षरशः न उलगवणारे असे प्रश्नच त्याने उपस्थित केले आहेत. अनेक फलंदाजांसमोर यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या क्षेत्ररक्षण करत असताना सचिन मोरेला आपण पाहत आहोत. सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे. वयवर्ष कमी आहे या सचिन मोरेचं. सातत्याने एक युवा प्रतिभावान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सूर्यासाठी बाहेर निघणारा अधिकचा धावा येत आहेत. हा बॉल हवेमध्ये हिलकावे खातो. हा मॅजिकल षटक हातानं ही तारेवरची कसरतच राहते, कारण बॉल टाकला जर का आपण डाव्या यष्टीवरती तो उजव्या यष्टीच्या बाहेर निघतो. स्विंग जास्तीचा प्राप्त होतो या चेंडूला. आणि रबर बॉल टेनिस बॉलच्या तुलनेमध्ये जास्तीचा वळतो देखील. हा बॉल अगदी वेगवान, उसळी घेणारा, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा राहिला होता. एक ब्युटिफुल डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. एक स्नॉटर होता. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील सचिन मोरेच्या या चेंडूचं. पहा, अगदी उजव्या यष्टीवरती ठेवला, आतमध्ये आला. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये हा चेंडू आतमध्ये आला होता. स्लिप तैनात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी होईल तद्वर मात्र घेतली जाणारी एक क्विक सिंगल एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुनश्च वधारती आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत एकंदरीत 36ला 3. 36 धावा धावफलकावरती 36ला 3 फलंदाज बाद झाल्यात. चांगली भूमिका अदा केली आहे. प्रत्येक गोलंदाजाला जी भूमिका देण्यात आली ना त्या भूमिकेला न्याय दिलाय. प्रत्येक गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. कारण केतन मात्रे ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती आला त्याने ते षटक मागून घेतलं. मॅचचं मोमेंटम शिफ्ट केलं. उसळी घेणारा कमी गतीचा बॉल इथे डिलिव्हर करण्यात आला होता. गोलंदाजाला इथून दंडित करण्यात येईल. अतिरिक्त बाउन्स इथे प्राप्त झाला. कमी गतीचा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. एक्स्ट्रा रन येत असताना अजय पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. जवळपास 6.5 फुटाची त्याची हाईट आहे आणि सर्वाधिक उंच खेळाडूंच्या यादीमध्ये त्यालाही पाहिलं जातं आणि त्याच्याही उंचीवरून हा बॉल गेला होता. हा चेंडू पुन्हा एकच्या आपण पाहतोय अवांतर स्वरूपाचा येत असताना अतिरिक्त धावा कुठे ना कुठेतरी रोखावा लागेल.
टीम कॅप्टनला गोलंदाजाच्या अगदी जवळ उभा आहे. एक यशस्वी असा कर्णधार आणि यशस्वी असा गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी करतो आहे. आदरणीय विहानजी जितेकर साहेब आणि धनंजयजी जितेकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. गुड मॉर्निंग, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 38ला 3 यायला उजव्या बाहेर गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय गोलंदाजी केली आहे पहा. अगदी सुरुवातीच्या फ्रंट लाईन गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना या षटकामध्ये देखील धावा थांबल्यात. या षटकामध्ये केवळ 10 धावा खर्च करत विकेट प्राप्त झालेली नाही सचिन मोरेला, परंतु धावा रोखल्यात. ही जमेची बाब. 38 धावा धावफलकावरती आहेत आणि 38 धावा धावफलकावरती असताना 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर यश एंटरप्राइजेस खानावले टीम. कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू सुयक स्पोर्ट्स दापोली आणि अयांश इलेव्हन कोळखे. अयांश इलेव्हन कोळखे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. पहा पुढचे 5च मिनिटं बाकी आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ आशिष आम्ही तुमचं लक्ष वेधू. जर 5 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक संपलं नाही तर 6व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक जो अतिरिक्त स्वरूपामध्ये तुम्हाला वरती बोलवावा लागेल. अगदी 38 मध्ये तो उभा करण्यात येईल. विजय आम्ही आपलं लक्ष वेधू. 38ला 3 फलंदाज बाद झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक विचुंबेचा गोलंदाजी मार्क मध्ये स्वप्नीलला इन्व्हाइट करण्यात आलेलं जे पाहायला मिळत आहे. स्वप्नीलला कांबळे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. फलकावरती धावा त्या 38ला 3 फलंदाज बाद झाल्यात. स्वप्नील कांबळेला इन्व्हाइट करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 9, चौथ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. स्ट्राईक एंडवरती सूर्या पाहायला मिळतोय. सूर्याला आता हात खोलाव्या लागतील, मोठी फटकेबाजी करावी लागेल, धावा गोळा कराव्या लागतील. बॅटिंग चांगली करणं गरजेचं राहील. हाफ ट्रॅकर थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. काय गोलंदाजी केली आहे पहा. बॅट आणि बॉल मध्ये अगदी पोकळीच निर्माण करून ठेवली आहे. बॅटला बॉल लागू दिले नाहीत आणि जास्तीचा वेग घेणारे चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेत आहेत. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होणे उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावंच लागणार आहे कारण या स्पर्धेमध्ये धावा सहजासहजी मिळणार नाही. DRAचा वापर केला बॅटिंग टीमने. चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. हा व्हाईट बॉल साठी चॅलेंज करण्यात आलं. स्वतः आपण या मॅच रेफरी म्हणून हेमंत शेट्टी सर यांना आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आवाज ऑफ IPLचा आवाज. त्याच वेळेला प्रो कबड्डी, प्रो खो खो, प्रो दहीहंडी मध्ये जो आवाज आपण ऐकला आज कुणालजी दाते सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्यांचंही आगमन होत आहे. आपले हार्दिक असं स्वागत कुणाल सर. 38ला 3, 38 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील कांबळेने 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळले आहेत. अराउंड विकेटने गोलंदाजी करतोय. तो अँगल बनवलाय त्याने. यावेळेचा बॉल देखील कमी गतीचा टाकला होता. व्हेरिएशन किती चांगलं आहे पहा. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी इथे होतीये कारण कमी गतीचा बॉल टाकला. बॅटर अगदी कमकुवत दुवे इथे पाहिले जातात कारण मागील सूर्यासाठी 2 बॉल कमी गतीचे आले, फिंगर रोल झालेली पाहायला मिळाले. तिथे त्याच्या अगेन्स्ट धावा आलेल्या नव्हत्या. यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय. ऑन साइडला पुल केला आणि तो होतोय सक्सेसफुल षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू आणि अगदी बॉलला शाळ श्रीफळ देत असताना सन्मानाने बाहेर फेकून दिलं. पहा किती वेळ होता त्याच्याकडे हा शॉर्ट पिच बॉल खेळण्यासाठी. वेट ट्रान्सफर केलं, बॅकफुटला थांबला, अगदी सन्मानानं बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 44 बनल्यात. 44 रन्स ऑन दी बोर्ड. लगातारचा दुसरा. वन्स अगेन अनदर बिग हिट. सूर्य मस्कर सेट ऑन फायर. त्याने ठोकलाय षटकार.
यश एंटरप्राइजेस खानावले संघाचं अर्धशतक 50 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल 2 षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत. अगदी ऑन साइडला रडार मध्ये स्लॉट मध्ये आलेला बॉल आणि सिक्सरचा बॉल सिक्सर साठी जाणार नाही तर काय जाणार. इथे षटकार आलाय. संघाची धावसंख्या 50ला 3 आपण पाहत आहोत. बॅट मधून काय आवाज आला होता. अगदी चेंडूला फेकून दिलं. बॅकफुटला निष्णात आहे हा फलंदाज. मागील 2 चेंडूवरती 12 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. ज्या गोलंदाजाने पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले आणि त्याच्याच विरोधात आता मात्र हल्ले चढवलेत. 50 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. अंकुर सिंग रिपोर्टिंग करा. यावेळेला देखील लगातारचा तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सूर्या मस्कर नाम सुनकर फ्लावर समझे क्या. फायर है मैं फायर. त्याने ठोकला षटकार. लांब लचक फटकेबाजी. 56 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच. चला पुन्हा एकदा मी लक्ष वेधन टॉस साठी सुयक स्पोर्ट्स दापोली. सुयक स्पोर्ट्स दापोली टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू की आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाही आहे. अनाउन्समेंट पहिल्या दिवसापासून तेजजी म्हात्रे सरांनी आवर्जून सांगितलंय की जो कर्णधार येथे उपस्थित, जो हजीर तो वजीर, जिथे कर्णधार उपस्थित असेल तो टॉस जिंकला जाईल आणि जो अनुपस्थित असेल तो टॉस हरेल. 5 षटक संपले. 56 धावा धावफलकावरती आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केलंय, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनच्या माध्यमातून जे जॉईन झाले तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. काही ट्रॅव्हलिंग करत असतील, काही घरी असतील, काही कामामध्ये असतील, काही बँकमध्ये, काही ऑफिसमध्ये, तुम्हा सर्वांचं अधिक स्वागत आहे. कुणालजी तारेकर यांचं विशेष करून आम्ही आभारी असू कारण ओम साई जनरेटर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभलाय खऱ्या अर्थानं त्यांचं विशेष करून आम्ही आभारी राहू. 56ला 3. 56 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. वेगाने टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर. बॅटची थिकेज आउटसाइड. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. गोलंदाजीमध्ये आणखीन एक गोलंदाज अर्थात जो 2 षटक हाताळणारा राहिलाय सचिन मोरेला इन्व्हाइट करण्यात आलाय. नेरे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती पटरीवरती वेगाने धावतीये. इकॉनॉमिकल तो देखील स्ट्रॉंग आहे. चांगली गोलंदाजी त्यानेही केली आहे. षटकार त्याच्या अगेन्स्ट येणं फार अवघड बाब बनली आहे. कमी गतीचा होता. बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सूर्या मस्करला इथे स्ट्राईक एंड वरती आणणं ही बाब संघाच्या पथ्यावरती पडू शकणार नाही कारण तो झंझावाती खेळ करतोय. निडरपणा त्याच्याकडे आहे. बेदरकार फटक्यांसाठी जाणला जाणारा सूर्या 12 बॉल 26 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 59 धावा धावफलकावरती आहेत. फटकेबाजी अपेक्षित होती आणि ती होऊ लागली आहे. सूर्या स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्रोक मेकर बॅटर आणि मोठ्या स्ट्रोक साठी जाणला जाणारा फलंदाज, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे. यशांच्या पाठीमागे केतनला आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल तो करतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलावलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी होतीये त्या कारणास्तव थर्ड मॅन एक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर आतमध्ये आहे. मिड ऑफ आहे. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर होणारी गोलंदाजी ऑफ साइडला ऑन साइडला फाईन लेग लॉंग लेग पाहायला मिळतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन तैनात करण्यात आला आणि या रचनेनुसार इथे गोलंदाजी करण्यात येईल. एक्स्ट्रा कव्हर नाही अगदी वरती बोलावण्यात आला. पॉइंटच्या दिशेने त्याला तैनात करण्यात आलं. गलीमध्ये तो सध्याच्या घडीला पाहायला मिळतो आहे. दिनेशजी बंडा अर्थात नवघरचे सरपंच आणि 40+ खेळाडू ते देखील स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्यांचंही स्वागत राहील. धावफलकावरती 59 बनल्यात. चला नेक्स्ट मॅच ही आपण सुयक स्पोर्ट्स दापोली. अंकुर सिंग अद्यापही टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला नाही. केवळ 4च बॉलचा खेळ बाकी आहे. लक्ष वेधूयात. आयांश 11 टीम इथे टॉस जिंकेल. यावेळेचा बॉल वेगाने हा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. कांचनजी पालकर साहेब खऱ्या अर्थानं नियमावलीचं पालन जर का इथूनच झालं, रायगड प्रीमियर लीग मध्ये जर का आपण ही नियमावलीचं पालन केलं ना, मला वाटतं आणखीन जे क्रिकेट आणखीन सुधरेल. किंवा अनेक स्पर्धांमध्ये या गोष्टीचा पायंडा आखला जाईल. कौतुक करेन मी आदर्श परिवाराचं.
अगदी कौतुक करेन मी तेजसजी मात्रे, अगदी संदीपजी पाटील असतील, विशालजी जितेकर असतील, आकाश तारेकर असतील, सुमित डोंगळे असतील, प्रफुल्ल पाटील असतील, यांनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक विशेष करून व्हायला हवं. धावफलकावरती 59, 3 फलंदाज बाद. कमी गतीचा बॉल दिशाहीन राहिला. इथे मात्र फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला होता, बोटो वळवली होती. हा दिशाहीन चेंडू. अवांतर धाव येते. 60 धावा धावफलकावरती आहेत. ही धावसंख्या यशाची हमी देईल का? ही धावसंख्या यशासाठी पुरेशी असेल का? एक सर्वाधिक मूलभूत प्रश्न इथे उद्भवतो. क्षेत्ररक्षक तयार नव्हता, त्यासाठी सूर्य इथे थांबवलं त्याने गोलंदाजाला. मृत चेंडू पंचांनी इथे घोषित करण्यात आला. 60 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. पुढचा चेंडू गोलंदाज हाफ ट्रॅकर जास्तीची उसळी प्राप्त केली आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर धाव. एक्स्ट्रा रन 61 धावा धावफलकावरती आहेत. 61चा धावसंख्या बनत असताना एक्स्ट्राचा जर विचार केला तर सर्वाधिक जास्त एक्स्ट्रा आपल्याला याच मॅचमध्ये किंवा या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या. सुपर 12चा थरार आपण अनुभवतो आहोत. यावेळेचा बॉल अगदी बॅटची आतली कडा घेतली आहे. चायनीज कट, रुबी कट, यष्टिरक्षकाचा वेट, कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 इथे सूर्य मस्कर होतोय बाद. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. थँक्यू. आणखीन एक धक्का. 185च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होता सूर्य. हा पहा ऍक्शन रिप्ले. बॅटची आतली कडा घेतली आणि यष्टिरक्षकाच्या हाती झेल सुपूर्द करून आणखीन एक फलंदाज सूर्य बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. आकाश पवार नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये बेलवलीचाच खेळाडू, अर्थात 2 बेलवलीचे खेळाडू एकाच वेळेला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. पनवेल तालुक्यातील बेलवली गावचे हे दोन्ही खेळाडूंना आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एकाच विभागातील 3 खेळाडू खेळपट्टीवरती आहेत, कारण नेरे ही गाव अगदी बेलवलीच्या जवळ हाकेच्याच अंतरावरती आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण या 2 गावांना पाहत आहोत. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेईल. सचिन मोरे या नावाने दखल घ्यायला भाग पाडली आहे संपूर्ण रायगड क्रिकेटला. या उद्योन्मुख खेळाडूने चांगली गोलंदाजी करत असताना आपण सध्या घडीला पाहतोय. 5 बॉल हाताळलेत. 5 बॉलमध्ये 15 धावा खर्च केलाय. शेवटचा 1 बॉल असेल तो सुएक स्पोर्ट दापोली टीम कॅप्टनसाठी देखील, कारण शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटचा बॉल आहे तो शेष फटका येईल का विशेष. उसळी घेणारा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचाही प्रयत्न करण्यात आला. सेकंड साठी पलटलेत आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे की नाही याचा प्रश्न इथे विचारलाय. तो 3ऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण बोलतो आहोत. धावफलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 61. या बॉलचा रिझल्ट येणं बाकी आहे. या बॉलवरती धावा किती येतील या पाहिलं जाईल. आपण बोलतो आहोत जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. सुएक स्पोर्ट दापोली आणि आयन शिलवन कोळके. टॉस आपण करतो आहोत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. फिल्डिंग टीम आम्ही आपलं लक्ष वेधूयात. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 61 नंतर आल्या त्या 2 एकंदरीत 63 बनल्या. 64 धावसंख्येचं टार्गेट हे उभं करण्यात आलंय. अर्थात चंदन 11 महुआ वैशाली या टीमच्या समोर. या आपण टॉसकडे बघतोय. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच ज्याचा टॉस आपण करतो आहोत. मयूर वाघमारे उपस्थित होते. टीम कॅप्टन एका बाजूला पाहायला मिळेल तो आयान शिलवन कोळखे या टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. सुएक स्पोर्ट्स दापोली अभ्याला आपण पाहतो. अर्धशतकवीर या स्पर्धेमध्ये 65 धावांची इनिंग. 13 अर्धशतक आलं. त्यामधलं आणखीन एक अर्धशतक जे विश्वजित मात्रे अर्थात अभ्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. टॉस आपण करतो आहोत. सेकंड मॅच सुपर 12 रायगड प्रीमियर लीग अर्थात टॉस जिंकलाय आयन शिलवन या टीमने. मयूर टॉस जिंकलाय, प्रथमतः काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करायचं.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तू घेतो आहेस. पहिला सामना जशा रीतीने पार पडलाय, गोलंदाजांची बोली राहिली असंच म्हणावं लागेल. एकंदरीत स्पर्धा जशी पार पडते, सुपर 12 मध्ये आहेत, नॉकआउट स्टेजला आता आल्यास, किती महत्वाचा राहतो हा सामना आणि ॲज अ टीम कॅप्टन म्हणून तुझ्याकडून ही फारसे अपेक्षा राहणार आहे. आणखीन कोणाकडून तुला अपेक्षा आहेत? नक्कीच नॉकआउट सामने चालू झालेत रायगड प्रीमियर लीगचे आणि नेहमी खेळताना प्रत्येक मॅचमध्ये प्रेशर असतो प्रत्येक टीमवरती, कारण की हे छोटे छोट्या चुका आपल्याला संघाला बाहेर जाण्याचा एक होऊ शकते. परंतु माझ्यासोबत जे माझे खेळणारे सर्व प्लेयर आहेत हे सर्व यंग आहेत, त्याच्यामुळे मी अपेक्षा ठेवतो त्यांच्याकडून त्यांचा बेस्ट देतील. त्यासोबतच माझा आयकॉन थॉमस आहे, त्याच्यानंतर आकाश दादा आहे जो स्वतः इथे कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये असतो, मी असतो, नंतर माझ्यासोबत जे खेळणारे आहेत ते 3-4 प्लेयरसुद्धा इथे कंटिन्यू प्रॅक्टिस करतात. तर मी प्रयत्न करीन की माझा संघ जेवढा बेस्ट द्यायचा होईल तेवढं देईल आणि सामना जिंकायचा प्रयत्न करू. मयूर, आकाशची चर्चा तू केली, आकाशचा फॉर्म रिटर्न आला असंच म्हणावं लागेल, कारण आकाशची बॅट बोलतीये, त्याच्या बॅटमधून धावा येतात. या मैदानाचा त्याला चांगला अनुभव आहे, तूही या मैदानावरती सातत्याने चांगला खेळला आहेस. पहिलं पर्व आकाश आणि त्याच वेळेला या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नक्कीच ज्या प्रकारे हे आयोजन झालंय त्यामागे महत्त्वाचा हात हे 4 व्यक्तींचा आहे, ज्याच्यामध्ये विशाल दादा, तेजस दादा, आकाश दादा आणि संदेश दादा आहे. पण ॲक्च्युली हा सर्व जो काही बनवला गेला माइंडसेट होता, हा सर्व आमच्या आदर्श संघाचे सर्व प्लेयर होते, त्यांनी म्हणजे विशाल दादाला थोडीशी आयडिया दिली का हा असा फॉर्मॅट पण आपण बनवू शकतो. कारण की जी रबर बॉलला आपल्या पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये, रायगडभरमध्ये जी मजा आहे ती मला अजूनपर्यंत वाटत नाही बाहेर गेली नाही आहे. म्हणून आपण सुरुवात केली तर बाहेर पण रबर बॉल चांगल्या लेवलला जाईल. कारण की हा जो बोलायचे की क्रिकेट हा असा 12 महिने खेळला जाणारा एक स्पोर्ट्स आहे, तर त्याचंच एक उदाहरण आम्ही घेतलं की रबर बॉलमध्ये पण पावसामध्ये पण रबर बॉल कंटिन्यू ठेवला तर खरंच हा प्रॉपर 12 महिने खेळला जाईल. तर नक्कीच पहिला वर्ष काही आता 7वा दिवस आहे हा, तर आतापर्यंत कुठल्या प्रकारचा व्यत्यय आला नाही. जेवढं काय होतं आहे ते बेस्ट चालू आहे. परंतु ह्या वर्षी जे झालं आहे त्यातून आम्ही काहीतरी नवीन शिकू, आयडिया घेऊ आणि नेक्स्ट इयरला त्या कमी ज्या वाटत आहेत त्या कमी पूर्ण करू. आणि नक्कीच पुढच्या वर्षी डे नाईट आम्ही आयोजन करायचा प्रयत्न केला आहे आणि करू सुद्धा. क्या बात आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय आयन शिलवन कोळखे या टीमने. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. सुपर 12 आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. मयूर वाघमारेने आवर्जून उल्लेख केला, हे पहिलं पर्व आहे, सुपर डुपर हिट झालंय, दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा आहे, परंतु या मॅचच्या सेकंड इनिंगची प्रतीक्षा आहे. उत्तरार्धामध्ये या 64 धावांचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतंय, काय बिघडतंय. अर्थात सुपर डुपर हिट मॅच आहे, सुपर डुपर हिट सामना आणि सुपर डुपर हिट सुपर 12चा थरार आपण अनुभवतोय. या सुपर समालोचकाला इन्व्हाइट करूयात. कुणालजी दाते सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा या स्पर्धेचा आस्वाद घेत राहा 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर. ध्यास क्रिकेट, श्वास क्रिकेट आणि खास क्रिकेट म्हणजे पावसाळी क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच आदर्श स्पोर्ट्स फॅमिली, ग्रामस्थ मंडळ पारगाव, 24 लाईव्ह इव्हेंट्स, जनुमान दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती, श्रेया स्पोर्ट्स कोपर, जीवदानी बामणडोंगरी आयोजित ही पावसाळी क्रिकेटची भव्य दिव्य रायगड प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. आज स्पर्धेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सुपर 12च्या लढती आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांना जय महाराष्ट्र, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. रायगड प्रीमियर लीग आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मयूर यांनी जो उल्लेख केला की एक वेगळा फॉर्मॅट आणि जी क्लुप्ती, जी युक्ती त्या सगळ्यांनी संपूर्ण स्पोर्ट्स फॅमिलीने आखली आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आकाश तारेकर असतील, त्याचबरोबर विशाल जितेकर, तेजस म्हात्रे, संदेश पाटील, सुमित ढोंगळे, प्रफुल्ल पाटील या सगळ्यांनी केलं आणि त्याचमुळे रायगड प्रीमियर लीगला एक भव्य दिव्यतेचं स्वरूप प्राप्त झालंय. परंतु आता मैदानाकडे वळूया जिथे 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा टार्गेट चंदन 11 महुआ वैशाली या टीमच्या समोर टार्गेट आहे या मॅच मध्ये 64, 36 बॉल आणि 64 धावा. याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर धीरज पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत, ओळेगावचे उपसरपंच. धीरज पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या वतीने. चला तर स्वागत करूया सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं. आज सुपर 12चा थरार इथे रंगणार आहे आणि त्यामुळे आजच्या ज्या मॅचेस आहेत ऑलमोस्ट क्वार्टर फायनलचं स्वरूप त्याला प्राप्त झालंय आणि मोठं द्वंद्व युद्ध आज रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघ
इथे तो प्रयत्न करेल की एवढ्या 6 दिवसाची मेहनत आता व्यर्थानी वाया जाऊ नये याच्यासाठी तो प्रयत्नशील असणार आहे आणि त्यातल्या त्यात प्रत्येक खेळाडूवर आपली एक वेगळी नजर असणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये प्रचंड व्हायरल झाली रील म्हणजे विशाल जेतेकरची, जो त्यांनी मागे फाईन लेगला सुपला शॉट मारला तीची आणि त्या रीलची चर्चा सातत्याने होते. त्याचबरोबर करण मडवी याच्यासाठी जो मोये मोये मोमेंट राहिला होता या स्पर्धेतला तोही प्रचंड व्हायरल राहिलाय. कारण बॉल पडल्यानंतर तो ऑलमोस्ट बाहेर जाणारा बॉल खेळपट्टीच्या बाहेर तिथेही तो मारायला गेला होता त्या बॉलवर. आणि त्यातल्या त्यात किरण पवारने केलेला तो फिनिशिंग टच, शेवटच्या 2 बॉलवर मारलेले ते मोठमोठे फटके, अमित नाईकने मारलेला एक्स्ट्रा कव्हरला तो फटका, त्याच्यानंतरचा तो षटकार, हे सगळे खेळाडू त्याच्यामुळे चर्चेत आहेत. आणि ते व्यासपीठ कोणी निर्माण करून दिले तर ती आहे आदर्श स्पोर्ट्स फॅमिली. त्याचमुळे प्रशंसा व्हायला पाहिजे. प्रशंसा ही कर्तृत्वाची होते, अन्यथा माणसाची सावली देखील मोठी असते. त्याच्यामुळे प्रशंसा प्रचंड आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीची आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेची सुरू आहे. आणि आता मॅच कडे वळूया. पहिल्या ओव्हरमध्ये खालिंग एक्सप्रेस, प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार, तर त्याच्या समोर महाराष्ट्राचा बाईक सम्राट, कार सम्राट केतन म्हात्रे आणि विशाल जितेकर तयार आहेत. अंपायर तयार, अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण, समोरच असलेलं स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्याच्याच बाजूला बसलेलं हे क्रीडांगण जिथे आता या स्पर्धेला सुरुवात होते. आजच्या दिवसातला पहिला सामना सुपर 12चा 64 धावसंख्येचा पाठलाग. फर्स्ट बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार, खालिंग गावचा सुपुत्र, पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल बाउन्सरने सुरुवात. अपील स्ट्रॉंग होती, अपील पा विकेट कीपर, त्यानंतर गोलंदाज आणि आमच्या समोर लॉंग ऑफचा फिल्डर आहे तो देखील करताना इथे पाहायला मिळाला. करण तोडकर इथपर्यंत अपील सुरू होती, परंतु पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रनने श्री गणेश झालाय टीमचा. दुसरा बॉल जसा पडला तसाच फिरवलाय. बॉल चाललाय फाईन लेग आणि बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषा पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावा मिळतील 4. येतोय पहिला चौकार केतनच्या बॅटमधून. इनकटर बॉल म्हणजेच आतमध्ये येणारा बॉल पडल्यानंतर आणि त्याला बरोबर फिरवला. पोझिशन मध्ये लवकर येतो केतन म्हात्रे, त्याचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप भन्नाट असतं, त्याच्यामुळे चर्चेतला हा खेळाडू आहे. बरोबर फिरवला बॉल. 4 धावा येत आहेत. 4 धाव्याने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. विदाउट लॉस सुरुवात ठोस आहे. यावेळेला पहिलेच ओळखलं होतं पवित्र आणि त्याचमुळे बॉल थोडासा बॉडी लाईन टाकला होता. अंपायरचा सिग्नल येतो वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. लवकर फॉलो केलं होतं केतन म्हात्रेला विवेक शेलारने, परंतु त्याच्या अगोदर दिशा थोडीशी भरकटलाय. विवेक शेलार देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. विवेक शेलार देखील काही हंगाम MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळतोय, गाजवतोय. फ्लाय स्लिप मध्ये प्रयत्न आणि हा झेल टिपलाय. अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय, अप्रतिम झेल. तिथे सूर्या मस्कर, सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो, परंतु सूर्य कधी विजत नाही असं म्हणतात ना, ते याच्यासाठी हा झेल टिपलाय. केतन आउट. लागलाय. अतिशय चांगला उल्लेख इथे डीजेच्या माध्यमातून केला गेलाय. मी मगाशीच देखील उल्लेख केला होता की हा खेळाडू काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. विट मिळाली आणि त्याच्यानंतर सूर्या चमकतोय, सूर्या तळपतोय आणि सूर्याने झेल टिपल्यानंतर तो जल्लोष केलाय. केतनने विकेट घेतली होती विवेक शेलारची आणि विवेक शेलारने विकेट घेतली केतन म्हात्रेची. म्हणजेच काय तर पलटफेर, पलटवार इथे सुरू झाला. काय झेल टिपला, डायव्हिंग कॅच, चांगला एफर्ट्स आणि त्याच्यानंतर तो जल्लोष. हे सेलिब्रेशन झालं पाहिजे कारण क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. हा खेळ तुम्हाला याच मातीमध्ये संघर्षाची गाथा लिहिण्याची संधी देतो. आणि इथे केतन आउट झाल्यानंतर आता ती चर्चा सुरू आहे. विशाल जितेकर आणि मैदानामध्ये आशिष मेहरुल हा देखील महत्वपूर्ण खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आशिष मेहरुलने या हंगामामध्ये गाजवल्यात. विथ द बॅट अँड विथ द बॉल गोलंदाजी चांगली करतो आणि त्यातल्या त्यात फलंदाजी देखील. काय वातावरण निर्मिती आहे, काय ग्राउंड आहे, अतिशय हिरवळयुक्त वातावरण. समोरच असलेलं
लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्याच्या बरोबर समोर वसलेलं हे क्रीडांगण. माहोल आहे या संपूर्ण स्पर्धेचा माहोल आहे, एक वेगळा स्वॅग आहे. रायगड प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून आयोजित. थांबला यावेळेला गोलंदाजाच्या हातातून बॉल निसटलाय. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 6, एक फलंदाज बाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला 64 लक्षाचा पाठलाग तुम्ही करताय त्यावेळेला केतन मात्र विकेट तुम्ही मिळवली आहे आणि तो दबाव सुरुवातीपासून बनवलाय. यश एंटरप्राइजेस खानावळे या टीमने. विवेक शेलार परत एक वेळा स्किड झाला बॉल, बाउन्स घेत सरळ विकेट कीपरच्या हातात. खांद्याचा चांगला वापर करत असताना यावेळेला विवेक शेलार पहा जागा परत एक वेळा दिली होती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा अपिश खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने उसळी घेतली आणि सरळ विकेट कीपरच्या हातात. विकेट कीपर चॅम्बो चांगलं गॅदरिंग. आशिष मेहरोली ते कंप्लीट करताना दिसतील. बाउंड्री चेक करण्याचा निर्णय पंचांनी घेतलाय. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, बाउंड्री चेक केली जाईल. हेमंत शेट्टी तिथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि विवेक विचारतोय पंचांना अजून बॉल किती शिल्लक आहेत. पंचांनी सांगितलं 2. प्रिन्स ऑफ भिवंडी काय टेलिकास्ट आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट. रायगड प्रीमियर लीगचा अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने टेलिकास्ट केल्या जातात. संदेश पाटील आणि टीम यांच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप चांगली भरारी घेतली 24 लाईव्ह इव्हेंट्सने. सध्या NMDC अंतर्गत नवी मुंबईची देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेट लीग ते कव्हर करणार आहेत, त्यामुळे चर्चेमध्ये आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. संपूर्ण टीम आज अतिशय महत्वाचा दिवस, 7वा दिवस या स्पर्धेचा इथे रंगतोय. बाउंड्री चेक इज हॅपनिंग. चर्चा या क्रिकेटच्या स्पर्धेची थरारक दृश्य प्रेक्षकांनी पाहिलेत. बाउंड्री लाईनवर अडवण्यात आलेले अनेक महत्वाचे फटके, त्याचाही रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्या एफर्ट्स काल आपण पाहिल्या होत्या. त्याचमुळे आता फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे या क्रीडांगणावर भरपूर मेहनत घेतली आहे. मगाशी आकाश तारेकर यांच्याशी चर्चा सुरू होती, त्यांनी सांगितलं की संपूर्ण गावाने, संपूर्ण संघाने, प्रत्येक खेळाडूने या ग्राउंडसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. धावा ज्या धावून घेतलेल्या त्या धावा मिळतील आणि त्या 2 आहेत, त्या 2 धावा जातील बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डमध्ये आकार घेते. धावा झाल्यात 8. शॅम्बो अपील करण्याच्या तयारीत होता, परंतु त्याच्यानंतर पाहिलं की कुठेच ब्रश झालेला नाहीये बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. परंतु काय टेक ऑफ घेतोय. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विमानं टेक ऑफ करणार आहेत बाजूच्याच इंटरनॅशनल एअरपोर्टवरून. अगदी तसेच बॉल टेक ऑफ केले जातात या खेळपट्टीवरून. यावेळेला वेग होता, प्रचंड वेग होता आणि शरीराचा वेध घेतलाय की बॅटचा हे पाहावं लागेल. तोपर्यंत एक धाव तर मिळते आणि बॅटला लागून गेल्या, त्याच्यामुळे पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चंदन 11 महुआ या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9, एक फलंदाज बाद. वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा सीम बॉल जो येलो कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्यावर सीम आहे. ज्या पद्धतीने लेदर बॉल क्रिकेटमध्ये ती सीम असते आणि ते पांढऱ्या रंगाचे बॉल रायगड प्रीमियर लीग साठी खास हे बॉल बनवण्यात आलेले आहेत. केतन सेठ यांचे आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत. पहिली विकेट गमावली आहे. पहिलं षटक संपलंय आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. हळूहळू गर्दी वाढते प्रेक्षकांची. पार्किंगची खूपच चांगली सुविधा या क्रीडांगणावर. गावातून येणारा रस्ता बरोबर या मुख्य व्यासपीठाच्या मागे आपल्याला घेऊन येतो आणि त्यातल्या त्यात नक्कीच आज जे सामने आहेत सुपर 12 चे तेही पाहण्यासाठी प्रत्येक विभागातून ते प्रेक्षक येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सूर्या मस्करने पहिल्या डावामध्ये खूपच चांगला खेळ दाखवला, धावसंख्येला आकार दिला. चॅम्बोने पहिल्या ओव्हरमध्ये धडाक्यात सुरुवात करून दिली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा आल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी डाव गडगडताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण एकाच ओव्हरमध्ये 2 फलंदाज लवकर बाद झाले, चॅम्बो आणि विवेक शेलार. परंतु त्याच्यानंतर सूर्या मस्करने तो डाव सावरला आणि 64 धावसंख्येचा आलेख आपल्या समोर सेट केला. आता सेकंड ओव्हरचा खेळ
करण तोडणकर सज्ज झालाय. अलिबागचा खेळाडू पहिला बॉल कमी गतीने बॉलवर थोडीशी बोट फिरवली, परंतु इथे बॉल शरीराला लागतोय तोपर्यंत धाव मिळणार नाही. डॉट बॉल. खरं तोडणकर लॉंग ऑफला फिल्डिंग करत होता आणि त्याच्यानंतर जो सध्या गोलंदाजीसाठी गेलाय. पहिला बॉल बरोबर टप्प्यावर त्याने हाताळला आणि पहिलाच बॉल बोट फिरवत असताना दिसला. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची हीच तर जादू आहे. हा बॉल देखील चांगला फिरतो, फक्त तुम्हाला टाकता आला पाहिजे. बरोबर योग्य टप्प्यावर बॉलवर बोट फिरवता येणं गरजेचे आहे. त्याने ते इथे दाखवले करणने. फुलर लेनचा बॉल होता, इनसाइड आउट मारलाय. फिल्डर आहे. हो, काय प्रयत्न होता तिथे अजय भस्मा. आणि हा जर झेल झाला असता तर नक्की चर्चा राहिली असती रायगड प्रीमियर लीगची. मी पाहिलेला माझ्या कमी समालोचन कारकिर्दीतला सर्वोत्तम झेल राहिला असता. कारण काय तो प्रयत्न होता अजय भस्मा. रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डरची ती बाईक जिंकलेला खेळाडू आणि त्याने तो दाखवलाय. वाह, काय प्रयत्न होता. असं वाटलं की कुठेतरी तिथे स्विमिंग पूल आहे आणि तिथे डाईव्ह मारतोय अजय भस्मा. माथेरानचा खेळाडू ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. माथेरान म्हटल्यानंतर खरोखर मोठा वारसा लाभलाय. तिथे देखील चांगलं क्रिकेट चालतं. आयकॉन खेळाडू नेहमीच खेळण्यासाठी जात असतात. आणि हा इनसाइड आउट मारलेला फटका डीप मध्ये अजय भस्माने काय तो प्रयत्न केला. या प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. सूर मारला, परंतु शेवटी त्या धावा येत आहेत. सीम बॉल ओव्हर सध्या सुरू आहे. येल्लो बॉल, पिवळ्या रंगाचा तो बॉल वापरला जातो. सिक्सरने हा बॉल स्पेशल बनवलाय. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी काढली, हलक्यात त्याने ऑन साइडला फ्लिक केलाय. सिंगल तिथे मिळेल. आणि या बॉलवर काल योगेश पवार यांनी खूपच चमकदार कामगिरी केली. 4 धावांचं षटक टाकलं होतं. बॉल दोन्ही बाजूने वळवले. तो एक्सपिरियन्स त्यांनी दाखवला. आणि एक्सपिरियन्स पाहिजे तुमच्याकडे सीम बॉल टाकत असताना. 6 ओव्हरमध्ये त्या 66 धावा डिफेंड केल्या. आणि सीमची हीच तर कमाल आहे. हा बॉल कंट्रोल करणं, बॉल टाकणं, बॉल वळवणं, स्विंग करणं, ते जर तुम्हाला अवगत झालं तर मग मजा आहे. हा बॉल फुल टॉस होता, फायर होता, बॉलला उडवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, 6 धावा मिळतील. बोनस स्वरूपात फुल टॉस, 6 धावा वसूल. षटकार. चांगली बॅटिंग. मैदानामध्ये सध्या फलंदाजीमध्ये ती आग दिसते. आणि आशिष मेरुल असाच खेळाडू आहे. आशिष मेरुलच्या समोर जर तुम्ही फुल टॉस ते देखील पार टाकाल तर तो मात्र अशीच फलंदाजी करेल. 6 धावा येतात. स्क्वेअर लेगला षटकार त्याने ठोकलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. 21 धावा, एक फलंदाज बाद. परत एक वेळा फुल टॉस, स्वीप केलाय, झाडू शॉट, बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेफ्ट स्वीप, बॉल सीमा पार, येतोय षटकार. ते पहिलं विमान टेक ऑफ अँड लँडिंग इथूनच करेल. आणि ते स्वर्गीय लोकनेते डी.बा. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट मगाशी देखील खूप चांगलं गीत आपल्यापर्यंत पेश केलं. 27 धावा झाल्या. 27. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27. करण तोडणकरने चूक केली. 2 फुल टॉस टाकले आणि दोन्ही फुल टॉसवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ते उडवलेले फटके पाहायला मिळाले. अजय पाटील कॅप्टन आता गोलंदाजीसाठी. आणि शेवटी कर्णधाराला यावं लागलं. केतनची विकेट आली, परंतु त्याच्यानंतर तोडणकर
च्या विरुद्ध तोडफोड फलंदाजी राहिली बॅटर आशिष मेहरोल आणि करणने थोडीशी चूकच केली आहे. फुल टॉस बॉल टाकले, बॉलला थोडीशी गती देता आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे त्याचा प्रयत्न फसला, त्याच्या विरुद्ध तुटून पडला फलंदाज आशिष. शॉर्ट बॉलचा वापर होता, बॅकफुटला जात असताना टॅप केलं बॉलला बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दरम्यान तोपर्यंत एक सिंगल इथे प्राप्त होते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28-28. 20 धावांवर खेळतो आशिष मेहरोल आणि त्याच्यावरून विशाल जितेकर 2 बॉलमध्ये 2 धावा. कारण रन रेटचा विचार केला तर 12.92 आणि रिक्वायर रन रेट 9.39. त्याच्यामुळे हा सामना तसं पाहिलं तर सोपा वाटतो, परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं आणि त्याचमुळे हा संघर्ष पराकोटीचा होईल हीच अपेक्षा सगळेजण करतात या मॅच मध्ये. अजय पाटील परत एक वेळा तयार, गोलंदाजी मार्क 1. अजयचा हाय बॉल चांगला होता, चांगला फिरवलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट केलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, फंबल झाला क्षेत्ररक्षक, परंतु एकाच धावेवर समाधान इथे पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29-29. सामना हळूहळू रंगतोय. अजय पाटील खूप महत्वाच्या क्षणी चांगली गोलंदाजी करतोय. विशेष म्हणजे त्याने तो दबाव बनवलाय. पहिल्या 2 बॉलवर फक्त 2 सिंगल आलेत, त्याच्यामुळे दबाव बनवू शकतो. स्ट्रायकिंग एंडला परत एक वेळा विशाल जितेकर तयार. हाय बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव इथे मिळेल. एकच धाव, 3 बॉलवर 3 सिंगल. या ओव्हरच्या दरम्यान टीमची धावसंख्या 30 म्हणजे अजूनही 34 धावसंख्येची आवश्यकता. 34 पाहिजेत. 64चं लक्ष आहे. तुम्ही पाहता आदर्श स्पोर्ट्स फॅमिली आयोजित रायगड प्रीमियर लीग, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची लीग, सर्वात मोठी लीग रायगड जिल्ह्यामध्ये आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून. शॉर्ट बॉलचा वापर होता, अपर कट करायचा होता, दोन्ही पाय हवेत होते आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल, 1 पर दी ओव्हर. ही देखील वॉर्निंग इथे दिली जाईल डोक्यावरून. हा बॉल ट्रॅव्हल होतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31-31. 31 धावा फलकावर लागल्यात. मॅच इज स्टील ऑन. सामना चांगला रंगेल असं दिसतंय. एक महत्वाचा बॉल, 1-2 विकेट. मॅच मध्ये परत एक वेळा कमबॅक होऊ शकतो, तो प्रयत्न करावा लागेल यश एंटरप्राइजेसला. बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली होती. बॅक टू द बॉलर, खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा हवेत राहिला आणि तोपर्यंत एकच धाव इथे मिळताना दिसेल. परत एक वेळा टायमिंग फसलं, स्टिकरवर बॉल लागला. जिथे बॅटचं स्टिकर असतं एक्झॅक्ट तिथे बॉल लागतोय, त्याच्यामुळे जे टायमिंग पाहिजे होतं ते जुळताना दिसलेलं नाहीये. परत एक वेळा तयार गोलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय. मगाशी देखील तो शॉर्ट बॉलचा वापर केला आणि त्याचमुळे आता नो बॉल कळवतील पंच, कारण परत एक वेळा तो हाईट फॅक्टर महत्वाचा आहे. या अगोदर ती उसळी घेतली होती, त्याच्यामुळे नो बॉल फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट खेळण्याची एक नामी संधी विशाल जितेकर, कॅप्टन कूल यांच्याकडे नक्की आली आहे. पाहूया धावा येत आहेत का. धावा झाल्या 33. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. असेही सामने कमालीचे रंगतात, लो स्कोरिंग हाय व्होल्टेज होतात. टर्न चांगला करण्याचा प्रयत्न, विकेट कीपरच्या बॉल मागे चाललाय, फाईन लेग सेट केलाय डीप मध्ये आणि तोपर्यंत ती एक धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात, एक्स्ट्रा रन मिळेल. संपर्क नव्हता. टीमची धावसंख्या पुढे जाते 1च्या मदतीने. धावा झाल्या 34. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता या ओव्हरचा म्हणजे इथून धावा करायचे 30. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉल 30 धावा. चांगला सामना, रंगतदार सामना. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल पार होता. पिकअप शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अपयश. या प्रयत्नांना यश येणं गरजेचं आहे, कारण सामना कमालीचा रंगतदार अवस्थेमध्ये आणि त्यामुळे आता इथे होईल ओव्हरची समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत 35 आणि आता धावा करायच्या 18 बॉलमध्ये 29. ऐकू एक चांगलं संगीत.
ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय आणि ड्रिंक्स ट्रॉली घेऊन महाराष्ट्रातला 360 मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याचं नाव आहे सुमित ढोंगडे. मित्रांनो, कालच एक रील प्रचंड व्हायरल झाली जिथे याच गावचा सुपुत्र आकाश तारेकर महाराष्ट्राचा बाईक सम्राट मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर झाडू मारताना देखील दिसला. आणि सुमित ढोंगडे म्हटल्यानंतर परिपूर्ण पॅकेज. हे जे दोन खेळाडू आहेत ही खरोखर मोठी देणगी आहे या पारगाव गावाला लाभलेली आणि यांच्यामुळेच या परिसरातलं क्रिकेट विकसित झालं. यांच्यामुळेच ती एक मोठी आख्यायिका राहिली. कित्येक वर्ष या टीमने रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवलं. म्हणतात ना की देव सगळ्यांना बरोबर समान देतो, परंतु त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आणि हे दोन खेळाडू असे आहेत ज्यांनी नेहमीच क्रिकेटसाठी दिलंय आणि त्याचमुळे ड्रिंक्स ट्रॉली घेऊन त्या पाण्याच्या बॉटल्स घेऊन देखील मैदानामध्ये गेल्यानंतर इथे कुठलीच लाज नाहीये. परंतु ज्या वेळेला आपल्या गावात हे खेळाडू खेळण्यासाठी येतात त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून तर म्हणतात ना, भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही, असं राहिलं पाहिजे माणसाने. हे असे खेळाडू आहेत आकाश तारेकर अँड सुमित ढोंगडे. 35 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 29 धावा करायच्या आहेत. मॅच इज स्टील ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. बॅट बदलण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय आणि ती बॅट बदलली गेली आहे. आता बदललेली बॅट कामी येईल की पलटवार गोलंदाज करताना दिसतील, ही चर्चा या मॅच मध्ये. सगळ्यात महत्वाचा सामना, सुपर 12चा सामना. आशिष मेहरुल सध्या तयार. शॉर्ट बॉलचा वापर, दिशा खराब आहे, सुरुवातच खराब केली आहे गोलंदाजाने. पंचांचा इशारा, वाईट बॉल. नशीब नाईक गोलंदाजी करत असताना पेन दादर परिसरातील हा खेळाडू आणि सुरुवात त्याच्याकडून थोडीशी खराब पाहायला मिळाली. रायगडचं क्रिकेट बहरतंय, रायगडचं क्रिकेट फुलतंय, रायगडचं क्रिकेट अलिबागच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलंय. पनवेल पासून, उरण पासून, पेन दादर परिसरातून श्रीवर्धन मानगाव पर्यंत या क्रिकेटची ख्याती आता पसरलेली आहे आणि त्याचमुळे चर्चा आहे या प्रीमियर लीगची. रनआउटची संधी आहे, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली आहे. आशिष मेहरुल च्या खात्यामध्ये ती सिंगल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आकार घेते. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 37-37. 1-2 डॉट बॉल मध्ये एखादी विकेट. या मॅच मध्ये परत एक वेळा तो पलटवार यश एंटरप्राइजेस खानावळे या टीमचा होऊ शकतो आणि तो पलटवार करण्याच्या तयारीमध्ये कुठल्या तरी खेळाडूने समोर येऊन तशी गोलंदाजी करावी लागेल. पिकअप शॉट, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे. प्रयत्न चांगला आहे, अप्रतिम झेल आशिकेश भोईरचा. विशाल जेतेकरने बॅट बदलली परंतु ती कामी आलेली नाहीये. त्याचा फटका फसलाय, विकेट आली आहे. पलटवार सुरू झालाय यश एंटरप्राइजेसचा. विकेट आली आहे. विकेट महत्वाची होती. मी मगाशीच उल्लेख केला होता, एखादा ब्रेक थ्रू आणि कुठल्या तरी गोलंदाजाने समोर येऊन हे काम केलं तर या मॅच मध्ये पलटवार होईल. परंतु मी नक्की म्हणेन चंदन इलेव्हन बहुवा या टीमसाठी सामना संपलेला नाहीये, कारण आशिष मेहरुल मैदानाच्या आतमध्ये. सामना दोलायमान अवस्थेमध्ये. कधी पारड जड होतंय यश एंटरप्राइजेसचं, कधी पारड जड होतंय चंदन इलेव्हन महुआचं या टीमच्या माध्यमातून. सध्या आपण पाहतोय सुपर 12चा थरार आणि सध्या हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. पहिला सामना पैसा वसूल मॅच रंगताना तुम्ही अनुभवताय. आदर्श स्पोर्ट्स फॅमिली आयोजित पावसाळी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. पायातला बॉल, नो लुक, फटका, धावा केल्यात बुक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सौरभ. ठोकलच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. काय फटका होता, नो लुक फटका. खाली पाहिला आणि धावा केल्या बुक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये हा षटकार आलाय. सौरभ ठोकलच्या बॅट मधून ठोकलाय सौरभने आणि त्याला उर्फ लॉर्ड अल्टो म्हटलं जातं. गाडीच्या दुनियेमध्ये अल्टो लॉर्ड आहे आणि अल्टोच्या बॅट मधून काय फटका. अल्टो बॉल को पलटो बरोबर फेकला.
6 धावांसाठी षटकार. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना काय पंच सजवला डीप मध्ये स्वीपर कव्हरला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा येत आहेत. आणखीन एक दमदार सदाबहार पहरदार चौकार. न्यू पनवेलचा हा खेळाडूने काय फटके सजवलेत. पहिला तर नो लुक अप्रतिम फटका, त्याच्यानंतर बॅकफुट पंच कव्हर स्वीपर कव्हरला 4. ओरपिच बॉल होता, परत एक वेळा ड्राईव्ह केला डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. अजय भस्मा याने बॉल अडवला, एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेत असताना धावा झाल्यात 48. 16 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. ओरपिच बॉल हेलिकॉप्टर बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मुख्य व्यासपीठावर ठोकलाय षटकार. 6 धावा. काय युद्ध रंगले या मॅच मध्ये. पलटवार सुरू झाले, विकेट्स आल्या, गोलंदाजाने कमाल केली, फिल्डिंगची कमाल पाहायला मिळाली. परंतु त्याच्यानंतर मैदानामध्ये गेला अल्टो आणि अल्टोने तो नो लुकचा फटका, बॅकफुट पंचार आणि त्याच्यानंतर आशिष मेहरुलचा हेलिकॉप्टर. सामना बदलायला वेळ लागत नसतो पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. एकाएकी 54 धावा फलकावर लागलेत आणि आता धावा करायच्या फक्त 10 येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. 12 बॉल 10 रन. 12 बॉल 10 रन. परंतु असे मॅचेस लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, तो प्रयत्न करायला पाहिजे. इथून 1-2 विकेट घेतल्या तर कमबॅक होऊ शकतं. कारण क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, कधीही पलटवार होऊ शकतो. हाच क्रिकेटचा खेळ तुम्हाला मंगळावर घेऊन जातो आणि कधी तुम्हाला पृथ्वी तलावर आणून सोडेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे तो प्रयत्न करायला पाहिजे. गोलंदाज अजय पाटील टीमचा कॅप्टन परत एक वेळा आलाय आणि समोर आहे सौरभ ठोकल. पुढचा बॉल शॉर्ट बॉलने सुरुवात, अपर कट डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे आणि पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज बाद. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. कोणीच विसरेल रायगड प्रीमियर लीग मध्ये एका धावेची आवश्यकता असताना मेडन ओव्हर निर्धाव षटक या गोलंदाजाने टाकलं होतं आणि त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये तो सामना तो थरार पाहायला मिळाला. त्याच्यामुळे क्षमता आहे अजय पाटीलकडे. टीमचा नेता आहे, कॅप्टन आहे, दिशादर्शक आहे, तारणार आहे. सामन्यामध्ये पलटवार होईल का? पहिला बॉल डॉट, पहिल्या बॉलवर विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. पंकज गाडगे कामोठे या परिसरातील खेळाडू आणि मॅच मध्ये अजूनही पलटवार होऊ शकतो. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. 11 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 11 बॉल 10 रन. मॅच इज स्टील ऑन. आणि जशी विकेट आली सगळे खेळाडू एकमेकांच्या बरोबर ती चर्चा करू लागले. चर्चांना उधाण आलंय. कमबॅक होऊ शकतं, इथूनही होऊ शकतं, तो प्रयत्न करायला पाहिजे. दुसरा बॉल बरोबर उचललाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र सामना आटोक्यात आलाय. चंदन 11 महुआच्या बॉल सीमा पार षटकार.
चांगलं टायमिंग, बॉल जसा फिरला तसाच या बॉलवर कडा प्रहार ऑन साइडला पुल करत असताना बॉलला गुल केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळत आहेत पंकज गाडगेच्या बॅटमधून. ओरपिच बॉल होता समोर व्ही शेप मध्ये, डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे, कॅच पकडलाय, फलंदाज बाद. रायगड रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. विकेट आली आहे. विकेट महत्वाची असते आणि ज्या क्षणाला ती येते इथूनही पलटवार करण्याची एक संधी देऊन जाते आणि तो पलटवार होईल का? परंतु 4च धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. सुरुवात धडाक्यात केली होती यश एंटरप्राइजेसने, परंतु त्याच्यानंतर त्यांनी त्या विकेट गमावल्या. सूर्या मस्करने त्याच्यानंतर चांगला खेळ केला. गोलंदाजानेही रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घेतल्या, परंतु मैदानामध्ये आशिष मेहरोल तर ठोकून उभा राहिला. यानंतरच्या सामन्यामध्ये आयन्स 11 कोळके या टीमने लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. वेळ नाहीये कारण आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि 6ही मॅचेस 6-6 ओव्हरच्या आहेत. त्याच्यामुळे बी फास्ट. पहिला सामना आजच्या दिवसातला पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 4 विकेट गमावले, 60 ला 4 अशी परिस्थिती आहे. अजूनही या मॅच मध्ये 4 धावांची गरज आहे, परंतु बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 4 धावा. एकाएकी सोसाट्याचा वारा वाहतोय आणि वातावरण खूप चांगलं राहिलंय गेले 7 दिवस या रायगड प्रीमियर लीग मध्ये. पाऊसही प्रचंड पडला. 60 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बोल तयार अजय पाटील. बॉल हवेत आहे, विकेटची संधी आहे, फिल्डर खाली, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय सूर्याने, फलंदाज बाद. शून्यावर. आता नवीन फलंदाज स्वप्नील कांबळे मैदानामध्ये जाईल फलंदाजीसाठी, परंतु या मॅच मध्ये हार मानायला तयार नाहीये यश एंटरप्राइजेस. कानावळे हा संघ देखील याही टीमने कंबर कसली आहे आणि ज्या पद्धतीने तो एक षटकार आला ती चर्चा कदाचित विवेकाने ते सर्व खेळाडू करत होते की तो एक षटकार यायला नको होता तर काहीतरी झालं असतं. परंतु शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत अद्भुत आणि वेगळ्याच पद्धतीने रंगतो. त्याच्यामुळे हा सामना अजूनही रंग बदलू शकतो. तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. अजय पाटील याच्यासाठी जाणला जातो. हॅट्रिक बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल उडवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फिनिशिंग टच, बॉल सीमा पार, येतो मिड विकेटला. षटकार, 6 धावा. सामना इथे जिंकलाय चंदन 11 महुआ या टीमने. अभिनंदन. आता रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आज सुपर 6 देखील ड्रॉ केला जाणार आहे. आज 5वा सामना जसा संपेल तसा सुपर